नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब. साहेब नमस्कार. तुम्ही कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीलात तसं या टॅगलाईनद्वारे जनतेमधून फिरताय, कसा प्रतिसाद लाभतोय, काय लोकांच्याकडून आम्ही जाहीरनाम्यासाठी माहिती मागतोय की या कोल्हापूर शहरामध्ये नेमकं कसं असलं पाहिजे. कारण गेले 5 वर्ष प्रशासक आहे, म्हणजे नगरसेवक नाही आहेत, सरकारच्या ताब्यात ही महापालिका आहे आणि गेल्या 5 वर्षाची वाताहत हे महायुती सरकारमुळे झालेली आहे. आणि म्हणून उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर नेमकं या शहरामध्ये काय घडलं पाहिजे, काय ह्या सूचना आम्ही लोकांच्याकडून मागवतोय. उद्या परवापर्यंत त्या सूचना एकत्रित करून आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत. तुम्ही प्रत्यक्षात मॉर्निंग सेशनमध्ये फील्डवर फिरताय, कसा प्रतिसाद लाभतोय, काय नाही, लोकांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक आहे की या शहरामध्ये शहराचं वैभव आहे, शहराला एक नाव आहे, राजश्री शाहू महाराजांचा वारसा आहे, महालक्ष्मी मंदिर इथं या शहरात आहे. परंतु ज्या सुविधा पाहिजेत किंवा आज 100 कोटी रस्त्याच्या बद्दलचे आक्षेप लोकांचे आहेत की रस्त्याची क्वालिटी त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून हे सगळं एक मास्टर प्लॅन करावं लागेल की पुढच्या 5 वर्षात या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि लोकांना विश्वास देण्याचं काम आम्ही करतोय आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. काँग्रेसकडून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे, काय भूमिका असणार आहेत? आम्ही 48 उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत. राहिलेले उमेदवार सुद्धा आज संध्याकाळी आम्ही जाहीर करतोय. मला वाटते महायुतीमध्ये अजून सीट वाटपाची रस्सीखेच चालू आहे. आम्ही चर्चा करून आमची आघाडी शिवसेनेबरोबर होईल अशी मला खात्री आहे. संध्याकाळपर्यंत ती आघाडी करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो. धन्यवाद साहेब. के न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.